एनडीए सरकारचा शपथविधी काही दिवसापूर्वीच पार पडला. यामध्ये महाराष्ट्राला 6 मंत्रिपद मिळाली, ज्यात शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर केंद्रात मंत्रिपद न मिळाल्यामुळे अजित पवार गट नाराज असल्याचीही चर्चा होत आहे. पण आपल्या खासदाराला मंत्रिपद देत शिंदेंनी बाजी मारल्याचे बोलले जात आहे. लोकसभेला 7 खासदार निवडून आणल्यानंतर शिंदे विरुद्ध ठाकरे सामन्यात शिंदे यांचीच कामगिरी उजवी ठरल्याचे जास्त सांगितले जात आहे. शिंदेंचा शिवसेना पक्ष इंडियामध्ये 3ऱ्या क्रमांकाचा घटक पक्ष ठरलाय. त्यामध्ये शिंदेंचं महायुतीतलं वजनही वाढल्याचं बोललं जात आहे. पण असं असताना शिंदेंना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाऐवजी राज्यमंत्रीपद दिल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी असल्याचे बोलले जात आहे. शिंदे यांचे खासदार श्रीरंग बारणे यांनी या नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे शिंदे वाटाघाटी करण्यात अपयशी ठरलेले बोलले जात आहे. पण विधानसभेत मोठी झेप घेण्यासाठी शिंदे यांनी एक पाऊल मागे घेतलेले बोलले जात आहे. लोकसभेच्या जागा वाटप आणि मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद मिळवण्यात शिंदे जरी एक पाऊल मागे गेले असले तरी विधानसभेला शिंदे फ्रंट फुटला येऊन बॅटिंग करतील, अशी चर्चा होताना दिसत आहे. यामागचे नेमके कारण काय? शिंदेने विधानसभेच्या दृष्टीने नेमके कसे डाव साधले, त्याचीच माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊया. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही बघत आहात स्मार्ट मराठी. शिंदे पहिला डाव साधू शकता तो म्हणजे विधानसभेला बार्गेनिंग पॉवर वाढवणं. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठा फटका बसला. 2019ला भाजप शिवसेना युतीने राज्यात 41 जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या 3 पक्षांना मिळून निम्म्या जागाही जिंकता आल्या नाहीत. पण यामध्ये एकनाथ शिंदेनी मोठी बाजी मारली. 15 जागा लढवणाऱ्या शिंदे यांचे 7 खासदार निवडून आले, तर 28 जागा लढवणाऱ्या भाजपला फक्त 9 जागा जिंकता आल्या. 4 जागा लढवणाऱ्या अजित पवार यांना फक्त 1 जागेवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे शिंदेंचा स्ट्राईक रेट हा भाजप आणि राष्ट्रवादीपेक्षा खूपच चांगला असल्याचं दिसून येत आहे. एनडीए सरकारमध्ये डीटीपी, जेडीयू या पक्षानंतर शिंदेंची शिवसेना 3ऱ्या नंबरला मोठा पार्टनर आहे. त्यामुळे शिंदेंना मिळालेलं हे यश विधानसभेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं ठरतंय. लोकसभेत महायुतीच्या जागा वाटपात सुरुवातीला भाजपने शिंदेवर दबाव आणल्याचे बोलले जात आहे. ठाण्यासारख्या जागेवर भाजपने दावा केला तर हिंगोली, यवतमाळ, वाशिम इथल्या जागांवर शिंदेंना आपले उमेदवार बदलायला भाग पाडले. त्याचा फटका ही शिंदेंना बसल्याचे सांगितले जात आहे. तर तसं झालं नसतं तर कदाचित हिंगोली, यवतमाळ, वाशिम या जागा महायुतीला मिळाल्या असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे लोकसभेच्या निकालातील शिंदेंचा परफॉर्मन्स विधानसभेसाठी त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढू शकतो. सध्या शिंदेंकडे 40 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी अनेक आमदारांची वैयक्तिक ताकद जास्त असल्यामुळे त्या जागेवरचा क्लेम शिंदे सोडणार नाहीत. तसेच विधानसभेला जागांचा आकडा 288 असल्यामुळे शिंदे 100 पेक्षा जास्त जागांवर क्लेम करू शकतात. त्यामुळे आगामी काळात महायुतीत शिंदेंचं वजन वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिंदेंनी साधलेला दुसरा डाव म्हणजे सामान्य शिवसैनिकाला मंत्रिपद देणं. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात यावेळी श्रीकांत शिंदेंना संधी दिली जाईल अशी चर्चा होती. पण शिंदे यांनी आपल्या मुलाला मंत्रिपद न देता एका सामान्य शिवसैनिकाला मंत्रिपद देत मोठी खेळी केल्याचे बोलले जात आहे. सत्तेसाठी शिंदे यांनी पक्ष फोडला असा आरोप त्यांच्यावर सतत केला जातो. पण प्रतापराव जाधव सारख्या ज्येष्ठ नेत्याला संधी देत आपण सामान्य शिवसैनिकाचा सन्मान करतो असा मेसेज देण्याचा प्रयत्न शिंदे यांनी केल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेत मेरिटनुसार मंत्रिपद दिलं जातं. हा बाळासाहेबांनी वाढवलेला पक्ष आहे. त्यांनी ज्याप्रमाणे सामान्य शिवसैनिकाला संधी दिली तेच करण्याचा आपला प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी यावर दिली होती. खासदारकीची हॅट्रिक करूनही श्रीकांत शिंदे यांनी मंत्रिपदापेक्षा पक्ष वाढवण्यात आपल्याला रस असल्याचे म्हटलं. याउलट उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच आमदार झालेले आदित्य ठाकरे यांना एक कॅबिनेट मंत्रिपदाची लॉटरी लागली होती. त्यामुळे श्रीकांत शिंदेंना मंत्रिपदापासून दूर ठेवत शिंदेंनी सामान्य शिवसैनिक जवळ आणण्याचा प्रयत्न केला. शिंदेंचे आमदार त्यांना सोडून पुन्हा ठाकरेंकडे जातील अशा चर्चा होत असतानाच शिंदे यांनी ही खेळी त्या आमदारांना आउटगोईंग थांबवण्यासाठी महत्त्वाची ठरते. तसेच शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रात शिवसेनेला कॅबिनेट मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराजी व्यक्त केली असली तरी शिंदेंनी मात्र काहीतरी हवंय म्हणून आपण भाजपसोबत नाही तर बाळासाहेबांनी घडवून आणलेल्या युतीसाठी आहोत असं विधान केलं. त्यामुळे सत्तेसाठी शिंदे गेले हे त्यांच्यावर झालेले आरोप खोडून काढण्यात येईल, त्यांना यश येऊ शकतं असंही बोललं जात आहे.
शिंदे पुढचा डाव साधू शकतात तो म्हणजे महायुतीच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा होत. लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला बसलेल्या फटक्यानंतर महायुतीकडून विधानसभेसाठी तयारी करण्यात येते. निकालानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेसाठी आपल्याला सरकारमधून बाजूला करण्याची मागणी पक्षश्रेष्ठीकडे केल्याचे म्हटले. राज्यात मराठा आरक्षण आणि जरांगे फॅक्टरचा मोठा फटका दिसून आला. अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा सगळं खापर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडण्यात आलं. त्यामुळे फडणवीस जातीचं राजकारण करत असल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले. त्यामुळे फडणवीस बाबत मराठा समाजात मोठा रोष आहे. यामुळेच फडणवीस जर महायुतीचे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील तर महायुतीला विधानसभेत लोकसभेपेक्षाही मोठं डॅमेज होऊ शकतं. त्यामुळे महायुतीला विधानसभेला मुख्यमंत्री पदासाठी ब्राह्मण सोडून मराठा चेहरा समोर आणावा लागेल हे मात्र निश्चित. भाजपकडून विनोद तावडे यांचे सुद्धा विचार होईल असं बोललं जात असलं तरी तावडे गेल्या 5 वर्षात राज्याच्या राजकारणापेक्षा दिल्लीच्या राजकारणात जास्त सक्रिय आहेत. त्यामुळे ते राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून किती प्रभावी ठरू शकतात हा मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे केंद्रात मंत्रिपद न मिळाल्यामुळे अजित पवार गटात नाराजी असलेले बोललं जातं. विधानसभेपर्यंत अजित पवार महायुतीपासून वेगळे होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अशा वेळी एकनाथ शिंदे महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे येऊ शकतात. एकनाथ शिंदे हे मराठा समाजातून येतात. मराठा आरक्षण आंदोलनात शिंदे यांची भूमिका महत्वाची ठरली होती. शिंदेंनी स्वतः जात जरांगे पाटील यांना उपोषण 2 वेळा सोडवलं होतं. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून देण्यासाठी शिंदे प्रयत्न करतील अशी भावना मराठा समाजात निर्माण होऊ शकते. त्यामुळे महायुतीकडून एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदासाठी पुढे केलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच कारणामुळे शिंदेंनी डाव मारला असंही म्हणता येतं. तुम्हाला काय वाटतं? लोकसभेच्या यशातून एकनाथ शिंदे यांनी कशी बाजी मारली? तुमचे मत काय आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये करून नक्की